गुड मॉर्निंग एव्हरीवन. अ डे विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज पहा ना, सकाळी सकाळी किती छान पाऊस पडत आहे आणि मी गॅलरीमध्ये आली होती पाऊस बघण्यासाठी. मग मला देवपूजेसाठी फुलं पण घ्यायचे होते. तर मी ना हे मोगऱ्याचं रोप जे तुम्ही बघताय ते मोठं घेतलेलं होतं विकत आणि त्याचीच एक फांदी मी इकडे बाजूला लावलेली आहे. बघू आता ती येईल की नाही येईल, जगेल की नाही हे मला माहिती नाही. पण काही म्हणा, स्वतःच्या बाल्कनीतली जी फुलं देवाला वाहण्यामध्ये जो आनंद असतो ना, तो असा शब्दात व्यक्त नाही करता येत. तर माझ्याकडे थोडीशीच देवं आहेत, जास्त देव देव मी घेतलेले नाहीत. तर जेवढी देवं आहेत ना, तर तेवढीच फुलं पण निघालेली आहेत. आता आमच्या लहानपणी हे पण फुलं आम्ही वाहायचो. आता खूप जण वाहत नाहीत आता, कारण खूप छान छान फुलं अवेलेबल आहेत. तेव्हा गावाकडे इतकी फुलं नसायची. आता आपण छानपैकी देवाची पूजा करून घेऊया. सर्व देवांना अंघोळ घालून छान असं गंध लावून घेतले आणि ही फुलं आपल्याला त्यांच्या चरणी व्हायची आहे. बेलपत्र मी आमच्या खाली बिल्डिंगच्या खाली ना एक छान बेलाचं झाड आहे, तर तिथून मी महादेवासाठी रोज ही बेलपत्र आणत असते. आणि छोटीशी रांगोळी काढायला मला खूप आवडतं देवाच्या समोर. तर म्हणलं आता आपण स्वयंपाकाची तयारी करू. तर मला ना भात आणि वरण बनवायचं आहे. तर त्यासाठी मी सगळं साहित्य जे आहे ना ते कट करून घेतलेलं आहे. पटकन आपण भात आणि वरण बनवून घेऊयात. तर ज्यांना पण ॲसिडिटी असते ना, तर त्यांना तूर, मूग आणि मसूर या 3 डाळी मिक्स करून नेहमी डाळ बनवायची, जेणेकरून ॲसिडिटी होणार नाही. तर मग छान इथं भातावरणाचं कुकर मी लावून घेणार आहे. बघा, आमच्या गावाकडे ना असं सपक डाळीमध्येच तिखट, मीठ, हळद असं टाकलं जातं. तर मी पण अशाच पद्धतीनं बनवते. आणि जर तुमच्याकडे लहान मूल असेल ना, तर थोडी सपक डाळ बाजूला पण काढून ठेवायची. तर छान तडका देऊ. एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे, जिरं मोहरी टाकून कांदा टाकलेला आहे. कांदा छान सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लसूण, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे. जेव्हा तुम्ही टोमॅटो टाकता ना, तर त्यावर थोडंसं मीठ पण टाका, जेणेकरून ते छान विरघळेल टोमॅटो. आता ही डाळ टाकलेली आहे, एकजीव केलेली, आणि तुम्हाला आवडत्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालायचे आहे. अशा प्रकारे आपली डाळ बनवून रेडी आहे. तर ना हे ना घरामध्ये क्लचर्स ना इकडे तिकडे पडत होते. मग मी म्हटलं आता हे सगळे क्लचर ना एका जागेवरती जमा करून ठेवाव्यात. हा मी ना बॉक्स आणला होता. तर जे ट्रेंडिंग क्लचर असतात आपल्या, तर ते आवडतातच, घ्यावंसंच वाटतं. तर अशा प्रकारे मी खूप सारे क्लचर जमा केलेले आहेत. तर मी ते सगळे क्लचर्स आता एका बॉक्समध्ये ठेवणार आहे, जेणेकरून मला पटकन सापडतील आणि मग वेळेवर ते लावायला पण भेटतील. तर हे असे क्लचर आले होते मागे, तर त्याच्यातलं मी एक घेतलेलं आहे. मी जास्त काही घेत नाही, पण एखादे असे आले ना मार्केटमध्ये ट्रेंडिंग, तर ते मला खूप आवडतात. तर हे सगळे क्लचर ना मी एका बॉक्समध्ये ठेवणार आहे. बनाना क्लिप हे मस्ट आहे, असलीच पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येकाकडे बनाना क्लिप असेलच. तर आणि ही जी पिन बघताय ना तुम्ही स्टारची, तर ती मोकळ्या केसांना ना खूप छान वाटते. जेव्हा तुम्हाला असं फोटो वगैरे बॅक साईडने घ्यायचं असेल ना, तेव्हा अशी पिन तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने सगळे क्लचर मी ठेवून घेते. हे डीमार्टमधून आणलेले आहेत. छान आता एका बॉक्समध्ये ठेवून देणार आहे मी. तुम्ही पण अशा पद्धतीनं सगळे क्लचर एका बॉक्समध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला पटकन आयत्या वेळेला लावता येईल. तर चला, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.